नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे सशाचा। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, मला माहिती आहे टोमल काकूंच्या पोलकोलची तुम्ही सगळे खूप वाट बघताय। टोमल काकूंने काय नवीन पराक्रम केला आहे हे जाणून घेण्यासाठी सगळेच खूप एक्सायटेड आहेत। खरं तर मी आज काकूंवरतीच पॉडकास्ट करणार होती, पण काकांची आज अॅनिव्हर्सरी आहे ना, आज वांग पार्टी असेल त्यांच्याकडे, म्हणून मी विचार केला आज जाऊ दे, काकांना त्यांच्या अॅनिव्हर्सरी निमित्त वांग पार्टी करू देत। पण उद्या नक्की टोमल काकूंवरती पॉडकास्ट येणार आहे मंडळी, त्यामुळे उद्याचा पॉडकास्ट मिस करू नका। तर आता वळूया आपण युरोपच्या वांगेवालीच्या लाडक्या भावाकडे, म्हणजेच एस फॉर ससुले भाऊंकडे। जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ससुले भाऊ गेले आहेत त्यांच्या कोकणातल्या गावी, कारण त्यांच्या घरचं काम सुरू होतं। आता गावी आहे म्हटल्यावर ससुले भाऊंना कॉन्टेंटची काही कमी नाही आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये ससुले भाऊ झापझूप करून कॅमेरा फिरवतात आणि झाडं, फुलं, फळं, चंद्र, सूर्य, तारे दाखवून त्याच्या रटाळ व्हिडिओची लेंथ वाढवतो। मुंबईच्या व्हिडिओपेक्षा ससूला जेव्हा गावचे व्हिडिओ टाकतो तेव्हा खरं तर त्याला चांगले व्ह्यूज येतात, आणि याच एका कारणामुळे ससुले भाऊ मुलं बायको मुंबईच्या घरापासून लांब गावी आईसोबत त्याचं काल्पनिक साधं सोपं जीवन जगतो। ह्या ससुलेला फक्त याच्या व्हिडिओची काळजी असते, कॉन्टेंटसाठी हा खूप हपापलेला आहे। ह्या डॅम्बिस ससुल्याला चांगलंच माहिती आहे की गावचे व्हिडिओज टाकले की लोक येणार बघणार व्हिडिओ, म्हणून ससूला सतत बॅग उचलतो आणि गावी पळून जातो। हा ससूला गावी जाताना आईसाठी 1-2 पुढे बिस्किटचे नेतो, पण गावावरून जाताना गोण भरून तांदूळ बोलू नका, नारळ बोलू नका किंवा कडधान्य बोलू नका, सगळं काही गोळा करून घेऊन जातो। या ससुल्याला 2 सख्या बहिणी आहेत, त्या देखील मुंबईला राहतात। काय माहिती हा त्यांना तरी काही देतो की नाही, की स्वतःच सगळं एकटा वापरतो। कधी गावची भेट बहिणींना घेऊन जाताना तर ससुल्याने दाखवलंच नाही आहे आजपर्यंत। आणि मला तर एक गोष्ट समजत नाही, हा ससुला बोलतो गावचं साधं सोपं जीवन। खरंच काय हो मंडळी, तुम्हाला असं वाटते की गावचं जीवन हे साधं सोपं आहे? फुकट्या ससुल्याने मध्येच बाबा अर्थच्या सनस्क्रीनचं प्रमोशन केलं होतं। आता प्रमोशन करायचंय तर नीट करायचं ना याने, पण नाटकं करायला बोलतो काय तर सध्या गावात असल्यामुळे बाहेरची कामं करायला उन्हात जावं लागते। ससुली मला कॉल करून नेहमी सांगते की तुम्ही तुमच्या फेसची काळजी घ्या, तर मी तिला बोलतो काळजी घ्यायची काही गरज नाही, कारण सध्या मी वापरतो आहे बाबा अर्थचं सिरम आणि सनस्क्रीन। आता हा ससूला फुकट्या आहे हे तर जग जाहीर झालं आहे, ह्याला ते प्रोडक्ट फुकट मिळाले होते। बावळट माणूस बोलतो आवश्यक असेल तेवढंच हे सिरम हातावर घ्या। 3 बोटांनी याने चेहऱ्यावरती टिपक्यांची रांगोळी देखील काढली आणि घसा तोंडावरती हात घासायला लागला। पूर्ण चेहऱ्यावर ह्याने ते सिरम अप्लाय केलं। आता मंडळी, कितीतरी प्रोडक्टवर लिहिलेलं असतं की डोळ्याजवळ ते प्रोडक्ट्स यूज करू नका। मोस्टली गाल, हनुवटी, फोरहेड, नोज एवढ्याच जागी आपण काहीही अप्लाय करतो। मोस्टली डोळ्याजवळ आपण अवॉइडच करतो, पण बिंडोक माणसाने फुकटचं प्रोडक्ट मिळाले आहेत तर लाभ उचलला आणि घसा ते सिरम फासलं। हा एवढा मूर्ख माणूस आहे की याने डोळ्यांना तर ते सिरम लावलंच होतं, त्याच सोबत आयब्रोज बोलू नका, कान बोलू नका, सगळीकडे याने त्या सिरमचा हात फिरवला। आता हे झालं सिरमचं, त्यानंतर बाबा अर्थची सनस्क्रीनचं पण याने प्रमोशन केलं। आता सनस्क्रीनचा रूल काय आहे तर 2 फिंगरने अप्लाय करायचं असते, का तर उन्हापासून आपल्याला चांगलं प्रोटेक्शन मिळावं म्हणून। सनस्क्रीनची जाड लेअर लागली पाहिजे फेसवर, पण फुकट्याने ह्यात पण काय केलं तर सनस्क्रीन घेतली, परत टिपक्यांची रांगोळी काढली चेहऱ्यावरती आणि परत घसा घासायला लागला। मंडळी, हे असे आहेत बिंडोक सोशल इन्फ्लुएन्सर, जे लोकांना एका प्रोडक्टचं डेमो पण धड देऊ शकत नाहीत। आणि ओ बाबा अर्थवाले, काय तुम्ही पण कुठून अशा बिंडोक लोकांना शोधता हो प्रमोशनसाठी? चेहऱ्याचं सिरम आयब्रोज कानाला लावून दाखवतात, सनस्क्रीन 2 फिंगर रूल न दाखवता टिपक्यांची रांगोळी काढून थिन लेअर लावून दाखवतात। अशा लोकांना तुम्ही प्रमोशन देताय, ते तर फ्लॉप आहेतच, पण तुमचे प्रोडक्ट पण ह्या लोकांमुळे आता फ्लॉप होत चालले आहेत। जरा आपण कोणाला प्रमोशन देतोय त्या व्यक्तीला धड बोलता तरी येतं का? तो प्रमोशन नीट करू शकतो का याची आधी शहानिशा करत जा, मग प्रमोशन द्या। खरंच हा ससूला एवढा फुकट्या आहे ना, आता ते सिरम आणि सनस्क्रीन 1 वर्ष तरी वापरत बसेल। आणि त्या ससुलीला तर जरा जास्तच काळजी वाटते ससूला टॅन वगैरे होईल याची। अगं ससुली, तो ससूला तर उन्हामुळे टॅन होतोय,
पण जरा तू पण लावत जा काहीतरी. दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळून जळून सगळं तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय आता. मंडळी, तसं पण दोघं नवरा बायको हे फुकटे आहेतच, हे तर जग जाहीर आहे. यांनी फुकटची क्रीम लावली तरी काही फरक पडायचा नाही. शेवटी माणसाचं मन साफ हवं. आता मंडळी, या ससुल्याने कमीत कमी 10 वेळा तरी वडापाव रेसिपी दाखवली असेल. कधी 1 रूम किचन मध्ये वडापाव, कधी टनवेलला वडापाव, कधी आई आली म्हणून वडापाव, तर कधी बहीण आली म्हणून वडापाव. एवढे वेळा याने याच्या चॅनलवरती वडापावची रेसिपी दाखवली आहे. तरी देखील गावी जाऊन पण ससुल्याने आईला उभं केलं कॅमेरा समोर आणि बोलतो काय तर, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघं मिळून वडापाव रेसिपी शेअर करणार आहोत. अरे ससुल्या, कमी खा रे, कमी खाते तेलकट तुपट. खरं तर तुला ससा बोलून पण त्या सशाचा अपमान होतोय रे. तो बिचारा किती निरागस असतो. पोटाला जेवढी भूक असते तेवढंच खातो, पण तू तर जे डोळ्यासमोर फुकट दिसेल ते सगळं खायच्या तयारीत असतोस. दाखवायला म्हणून ससूला वडे तळत होता. पण कसं आहे ना मंडळी, जी व्यक्ती रोज ते काम करणारी असते त्या व्यक्तीचा हात बसलेला असतो. शक्यतो त्या व्यक्तीकडून चुका होत नाहीत, कारण अंदाजा असतो. पण ह्या फुकट्या ससुल्याचं कसं आहे माहिती आहे का? हा लोकांना दाखवायला म्हणून कॅमेरा समोर वडे तळत होता. शेवटी काय झालं, ससुली जशी दुसऱ्यांच्या प्रगतीवरती जळते तसेच ते वडे देखील जळले होते, पूर्ण करपून गेले होते. मंडळी, मला एक गोष्ट समजत नाही, हे जे डेली व्लॉगर आहेत ते रेसिपी का बरं दाखवतात? याचाच अर्थ यांना स्वतःला देखील माहिती आहे की यांचे रटाळ व्लॉग्स कोणी बघणार नाही. रेसिपी दाखवलं की कसं लोक बघणार, म्हणून रेसिपी दाखवतात. एवढंच जर यांना रेसिपी येतात तर यांनी यांचे रटाळ व्हिडिओज न दाखवता रेसिपीज दाखवायची ना. ससुल्याच्या आईने पीठ उरलं म्हणून कांदे कापून टाकले आणि ती झाली यांची कांदा भजी. अरे काय पण अर्धवट असं दाखवायचं आणि रेसिपी बनवली असं नाव द्यायचं. काय अर्थ आहे याला? कांदा भजी अशी असते का? ह्या ससुल्याचं एकच तुंतुन सुरू होतं की कामातून वेळ काढून मी वडापाव बनवला. कमेंट करून सांगा आईच्या आजच्या रेसिपी अजून तुम्हाला बघायच्या असतील तर मी नक्कीच दाखवेन. आता एवढं याने सनस्क्रीन वगैरेचं प्रमोशन केलं होतं, पण 2-3 दिवसाने हा आईला घेऊन देवीच्या जत्रेला गेला होता. एवढा उन्हातून फिरून आला होता आणि शेवटी व्हिडिओ एंड करताना ससूला आला कॅमेरा समोर आणि त्याचा फेस एवढा डल झाला होता आणि टॅन देखील झाला होता. मग मला आता हा प्रश्न पडला आहे, याने जे प्रमोशन केलं होतं त्याचं काय झालं? याचाच अर्थ हा स्वतःच्या चेहऱ्यावरती ते प्रोडक्ट यूज करत नाही, फक्त आणि फक्त लोकांना मूर्ख बनवायला म्हणून सांगतो की मी एवढ्या दिवसापासून हा प्रोडक्ट वापरतोय, मला खूप छान रिझल्ट आला. ह्या ससुल्याने काही दिवसांपूर्वी चवळी विकली होती. तर ससूला बोलतो, हा व्हिडिओ त्या लोकांसाठी इन्फॉर्मेटिव्ह राहील ज्यांनी आमच्याकडून चवळी घेतली होती. ससूला त्यांना बोलला, चवळी पाण्यात मीठ टाकून बॉईल करा जरा आणि खावा, खूप छान लागते. मी काय बोलते ससुल्या, यात काय इन्फॉर्मेटिव्ह होतं रे? तसं पण चवळीची आमटी करताना चवळी बॉईल करूनच घेतात. उगाच आपलं काय बोलायला सुचत नाही म्हणून लोकांना पकवायचं. अरे ससुल्या, तुला त्या पकाऊ टॉक्सवाल्याने नाही बोलवलं का रे पकवायला? तू ना लोकांना छान पकवशील तिथे जाऊन, मला पूर्ण खात्री आहे. पण अरे हो, पकाऊ टॉक्सवाले जास्त करून फिमेल्सला बोलवतात तिथे पकवायला. आतापर्यंत मी खूप कमी पुरुषांना पकाऊ टॉक्सला जाताना बघितलं आहे. तू चालू ठेव तुझं लोकांना पकवणं, एक ना एक दिवस तुला पकाऊ टॉक्सवाले नक्की बोलवतील. दुसऱ्या दिवशी मंडळी, ससुल्याची आई मांजरीला कॅट फूड देत होती. तर ससूला बोलतो काय तर, भेटलंय म्हणून हळूहळू नाही खाणार, पटापट खाते. अरे ससुल्या, भेटलं काय भेटलं? माणसं भेटतात, वस्तू मिळतात. सोशल इन्फ्लुएन्सर आहेस ना तू? आणि काय रे बिंडोक माणसा, मांजरीला तू बोलतोस पटापट खाते? तू काय वेगळं करतोस रे? फुकटचं समोर काही दिसलं की लगेच ते हवऱ्यासारखं लाळ घोटत खातोस. उपकार करतोयस काय रे त्या मांजरीला खायला देऊन? मंडळी, जसं की मी मगाशी बोलली, हा ससूला त्या युरोपच्या वांगेवाली काकूंचा भाऊ आहे. तिला जशी वांगी आवडतात तसं ह्या ससुल्याला पण वांगी आवडतात. अरे देवा, या लोकांना रोज रोज वांगी खाताना बघून बघून माझी ते वांग खायची इच्छा देखील मरून गेली आहे. कशात पण हे लोक वांग टाकतात. मंडळी, गेल्याच आठवड्यात मी जेव्हा पॉडकास्ट केलं होतं या ससुल्यावर, तेव्हा मी बोलली होती ना की हा ससुला बायकोला जेवणात मदत करत होता. तर म्हणून आता आईला कांदा टोमॅटो चिरून देतो, पण कॅमेरा काय याच्या हातातून सुटत नाही. ससूला बोलला आहे की यावेळी फिश मसाला तो बनवणार आहे आणि मिरची कुठून आणतो वगैरे सगळं काही दाखवणार. ह्या ससुल्याची तर मसाल्याची अदृश्य फॅक्टरी आहे. मला तर असं वाटते लालबाग वरून हा मसाले आणत असेल आणि कांदे बटाट्याचं लेबल लावत असेल. आता ससूला गावी आहे, पण त्याचा मित्र टिकील त्याच्या नवीन घराचा गृहप्रवेश होता, म्हणून ससुली आणि दोन्ही मुलं गेली होती टिकीलच्या घरी. आता ह्या ससुल्याने जेव्हा गृहप्रवेश केला होता तेव्हा सगळ्यांनी मिळून ह्या ससुल्याला सेंटर टेबल गिफ्ट केलं होतं.
पण मला असं वाटते की ससुल्याला जे काही गिफ्ट रिपीट आले होते गृहप्रवेशच्या वेळी तेच गिफ्ट त्याने टिकिलला दिलं असेल, कारण त्यावेळी बाप्पाच्या मूर्त्या, महाराजांचे फोटो, फ्रेम्स डबल आले होते. सगळं तर हा ससूला यूज करणार नाही, त्यामुळे असंच कोणाकोणाकडे काही इव्हेंट असेल तर त्यांना हा ससूला देईल. कारण आपल्याला सगळ्यांना तर माहितीच आहे हा चिकट्या आहे. त्या पत्रस्टेच्या केअरटेकर सारखा ह्याच्या हातातून 1 रुपीस पण सुटणार नाही. हा काय लोकांना गिफ्ट विकत आणून देणार आहे. आता ससुल्याची सासूबाई आणि आई डोक्यावर सामान घेऊन चालले होते आणि ससूला झाडात बुलबुलने घरटं बांधलं होतं. तिच्या पिल्लांवर झापझूप करून कॅमेरा मारत होता. काय निर्लज्ज माणूस आहे ना हा मंडळी, पक्ष्यांना पण सोडत नाही. आणि एवढं उन्हातून आई सासू डोक्यावर बोझं घेऊन चालले आहेत, त्याचंही या माणसाला काही नाही. वर तोंड करून हा निर्लज्ज माणूस त्यांना बोलतो काय तर, तुम्ही पुढे जावा. मी काय बोलते ससुल्या, दोन्ही हातात 1 पोतं घेतलं असतंस तर काय झालं असतं. त्या पत्रास्टेच्या बाई माणसासारखं तू पण आता नाजूक झाला आहेस का रे. ह्या ससुल्याला चढताना एवढी धाप लागत होती, पण अक्कल येत नाही याला की जरा ते तेलकट तुपट खाणं कमी करावं. रोज उठून आपलं फुकटचं भंडारा शोधत फिरायचं आणि ज्या दिवशी भंडारा नसेल त्या दिवशी चिखलात जायचं आणि खेकडे पकडून आणायचे. असा कसा रे तू ससुल्या. असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा. आता मंडळी या ससुल्याने टायटल ठेवलं होतं की डोंगर चढून गेलो रानात कामाला, पण काम तर याने काही केलंच नाही. तिथे किड्यांचा आवाज येत होता तर ससूला बोलतो की रान बोलायला लागते. रात्री 7 वाजले की आवाज सुरू होतो, रान बोलते. आता या बिंडोक माणसाला सांगा कोणीतरी की रातकिडा नावाचा पण प्रकार असतो. रातकिडे रात्रीचे आवाज करतात. काय तर म्हणे रान बोलतो. सरपणाची लाकडं सासूबाई आणि आई गोळा करत होत्या, पण लबाड ससा फक्त झापझूप करून कॅमेरा फिरवत होता दोघींकडे. लाकडांना टेकून टी-शर्ट वगैरे काढून बसला होता. कसला निर्लज्ज माणूस आहे हा. 2 मिनिटं फक्त दाखवायला म्हणून ससुल्याने लाकडं गोळा करून दाखवली. ती पण आई प्रवचन देत होती त्याची की लोकांना हौस पाहिजे कामाची, नाहीतर बसून राहतात, होतय जाते वाट बघतात, मेहनत करायला नको. मला तर असं वाटते त्या खरं तर ससुल्याला स्टॉन्ट मारत होत्या कदाचित. हा ससूला निघताना पण टी-शर्ट वगैरे काढूनच डोक्यावरती लाकूड घेऊन फिरत होता. किती विचित्र माणूस आहे हा. फुकटची एकही गोष्ट हा ससूला सोडत नाही. काल काय तर रानमेवा आणायला म्हणून गेला होता आई सोबत. ह्या फुकट्याला रानात पडलेलं वगैरे जे काही दिसत होतं ते सगळं हा उचलत होता. गेला तर होता हा ससूला रतांबे आणायला, असं टायटल तरी त्यांनी ठेवलं होतं. पण रतांबे सोबतच काजू, करवंद आणि आंबा गोळा करून आला. वर ते न धुताच खात पण होता. खरं तर या निर्लज्ज माणसाचं नाव ससूला नाही तर खादाड बोका हवं होतं. काय मंडळी, या ससुल्याचं नामकरण करूया का आपण. याचं नाव आतापासून खादाड बोका ठेवूया का. तुम्हाला काय वाटते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचं पॉडकास्ट तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.